खदगावकर बरळले, फडणवीसांनी सुनावले। बालाजी खदगावकर यांनी वक्तव्य केले, अपशब्द वापरलेत। भाजपा उमेदवाराबद्दल अपशब्द वापरले, त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावलं आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बालाजी खदगावकर यांनी भाजपा उमेदवाराबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावलं आहे। कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावात तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव टाकता येतं, कारण आपण भारतीय आहोत। पण ज्यांनी या घटनेच्या कायद्यान्वये तुमच्या मताने स्वतःला निवडून घेतलेले आहेत, विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत, त्यांना वाटते की बालाजी पाटील खदगावकर बाहेरचा आहे, म्हणजे यांचे डोके ठिकाण्यावर आहेत का, की गुडघ्यामध्ये मेंदू आहे, ती घटना समजली नाही। म्हणजे किती दुर्दैव आहे, हे माणसाची औलाद आहे की कुत्र्याची औलाद आहे। कुत्रे गल्ली गल्लीमध्ये एकमेकाला येऊ देत नाही, आणि आपण मनुष्य आहोत, घटनेने दिलेला अधिकार आहे। मला असं समजलं इथे एक उमेदवार आहे, तो उमेदवार सांगतो योजना मीच आणली। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त ती गोष्ट लिटरली घेऊ नका, मी कोणाला कुत्रा बित्रा म्हणत नाहीये, गोष्ट सांगतो। नाही तर उगीच तुम्ही, कारण मला ते वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल, मी कधीच असं करणार नाही। पण तुम्हाला सांगतो, एक बैलगाडी होती, त्या बैलगाडीवर पाटील साहेब बैलगाडी घेऊन नेहमी जायचे, आणि पाटलांचा कुत्रा जो आहे तो बैलगाडीच्या खाली चालत राहायचा। काही दिवसांनी पाटलाच्या कुत्र्याला वाटलं माझ्यामुळेच बैलगाडी चाललेली आहे। पुन्हा सांगतो, मी कोणाला कुत्रा म्हणत नाही, कोणीही कुत्रा नाही, बिलकुल नाही। ते अतिशय सन्माननीय व्यक्ती आहेत, फक्त तुम्हाला समजावं